महाराष्ट्रात काँग्रेसचा स्वातंत्र्य दिन 2029च्या सत्तेसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन. भारतीय स्वातंत्र्य दिनी पंढरपूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीनं शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:20 हुतात्मा स्मारक राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशफाकभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट राजेशजी भादुले होते. यावेळी काँग्रेसच्या विविध सेलचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट राजेश भादुले यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा दिली. 2029 मध्ये केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आतापासूनच संघटन मजबूत करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितले. समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून काँग्रेसचे विचार आणि भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहावे, असंही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेसनं केवळ राष्ट्रभक्तीचा संदेशच दिला नाही, तर आगामी 2029च्या राजकीय लढाईसाठी संघटनात्मक तयारीचं रणशिंगही फुंकले, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी पुढाकार घेतला.